नमस्कार, मी ऋतुजा गुरव. आपण पाहत आहात नव महाराष्ट्र 10. पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. बिसूर येथील स्टार गोल्डन मित्र मंडळाने 3 दिवसीय हजरत पीर बहाउद्दीन वली उरुसानिमित्त भरलेल्या विविध कार्यक्रमाचे आयोजन एकदम निस्वार्थ भावनेने पार पाडलं. जावेद मुजावर, महबूब मुजावर, निजाम मुजावर, सुहेल मुजावर, कय्यूम मुजावर, फौजी तौहीद मुजावर तसेच स्टार गोल्डन मित्र परिवाराने या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. ऐनुद्दीन मुजावर आणि अब्दुल करीम मुजावर यांनी दर्गा ट्रस्टी म्हणून काम पाहिले. पहिल्या दिवशी मिरवणूक व गंधरात्र, दुसऱ्या दिवशी लतालंका पाचेगावकर यांचा लोकनाट्य तमाशा व तिसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध गौतमी पाटील यांचा राती अर्ध्या राती सोडून जायचं नाही, कचकच कांदा कापताना बोट सुरीनं वाचवली, पाटलाचा बैलगाडा आदी नृत्यांचा कलागुण साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला पुरुषांसह महिलांचाही चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. हा कार्यक्रम पाहण्यासाठी जवळजवळ 5,000 ते 6,000 प्रेक्षकांनी गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाचा लाभ. यावेळी गौतमी पाटील यांच्या नृत्यानं उपस्थित प्रेक्षकांची मनं जिंकली. या कार्यक्रमासाठी आसपासच्या गावातील रसिकांचीही उपस्थिती दिसून आली. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी गावातील सरपंच सतीश निळकंठ, उपसरपंच अर्जुन पाटील, पोलीस पाटील सतीश पाटील, मुस्लिम सुन्नत जमातची माली अध्यक्ष मला खूप छान वाटलं. खरं तर सर्वात प्रथम स्टार गोल्डन मित्र मंडळ बिसूर यांचं मनापासून आभार मानते, कारण की यांच्यामुळे हा योग मिळालाय मला. मी आयोजकांमुळे स्टार गोल्डन मित्र मंडळ यांचं मनापासून आभार. आणि येऊन मला खूप छान वाटलं. अतिशय खूप छान प्रतिसाद होता. जास्ती करून आपल्याला जे आवडतं, मला स्वतःला आवडतं की महिला वर्गांचं जे प्रेम मिळतं ना, ते मला खरंच खूप आवडतं आणि ते मला आज बिसूर गावात मिळालंय. खूप महिला होत्या आणि महिलांनी जो एन्जॉय केलाय, मला खूप मज्जा आली आज कार्यक्रमाला. तुम्ही सांगली जिल्ह्यात काही दिवसापासून तुमचा कार्यक्रम थकीत करण्यात होती. आज तुम्हाला सांगलीत तुम्ही आल्या, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे प्रेक्षक वर्गांचं, आयोजकांचं प्रेम आहे म्हणून मी आज इथपर्यंत आलीये. मला किती ट्रोल होतं किंवा किती गोष्टीला आज इथं नाही, उद्याचा कार्यक्रम, उद्या तिथं नाही, असं बऱ्याच गोष्टी होत असतात. पण खरं तर मी प्रेक्षकांमुळे, जे माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यामुळं मी बरोबर तिथं पोहोचते आणि माझा कार्यक्रम खूप छान होतो. आणि हे सगळे श्रेय प्रेक्षकांना जातं जे माझ्यावर प्रेम करतात. स्टार गोल्डन मित्र मंडळाने तुमच्यासाठी नियोजन केलं, त्यासाठी तुम्हाला काय बोलायचं? खूप छान नियोजन होतं स्टार गोल्डन मित्र मंडळाचं. त्यांचं मनापासून आभार मानते. परत पुन्हा एकदा मी आल्यापासून आम्हाला सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, कलाकारांना जे पाहिजे ते, आणि त्यांनी सगळं व्यवस्थित नियोजन केलं होतं. कुठल्याही गोष्टीचा काही धक्का बसला नाही. आम्ही कलाकार एकदम मस्त छान आहोत आणि आमचा कार्यक्रम पण खूप छान झालाय. आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केलं. मॅडम, तुमच्या कार्यक्रमामध्ये गर्दी असतात आणि पाहण्यासाठी तरुण युवक कार्यकर्ते एन्जॉय करतात, त्याबद्दल तुम्ही काय? ते एन्जॉय करतात तर मलाही खूप छान वाटतं. कारण मला असं नाही की मीच फक्त डान्स केला आणि गेले, असं मला अजिबात आवडत नाही. त्यांनी एन्जॉय केला तर मला माझं कुठंतरी तेव्हा मला समाधान होतं की हा, मी कार्यक्रम आज केला. आणि हे प्रत्येक कार्यक्रमात होतं की माझा प्रत्येक चाहता वर्ग एन्जॉय करूनच जातो कार्यक्रमाला आलं की. तुमच्याच कार्यक्रमाला गर्दी का असते? माझ्याच कार्यक्रमाला गर्दी का असते? कारण हे माझ्या आशीर्वाद आहे, हे प्रेक्षक वर्गांचं प्रेम आहे. हे मी कायम असावं, मी माझ्या नेहमी प्रयत्न करत असते. प्रेक्षकांचंच हे सगळं 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 प्रेक्षकांमुळं. गौतमी पाटील म्हणले तर कार्यक्रमाला प्रतिसाद चांगला मिळत आहे. हो हो हो. आज बिसूर गावात जसं तुम्ही बघितलं असेल की प्रचंड प्रेम मिळालंच आहे. म्हणजे महिला वर्ग, त्यांच्या मागे आपली जेंट्स जी होती, इकडून तिकडून सगळीकडं, टेरेसला पण तुम्ही बघितलं असेल, टेरेसलाही सगळे बसले होते आणि एन्जॉय केलंय. छान वाटलं. तरुण पोरांना गौतमी पाटील येणार आहे म्हणून सांगितले, तर आऊजवळ तुमच्या कार्यक्रमाला येतात, त्याबद्दल तुम्ही काय बोलता? जिथं जिथं सगळ्यांना माहिती असतं कार्यक्रमाला की बाईट असते आपली दिलेली, जशी बाईट बघितली की पोरं लगेच आपलं प्रेम आहे त्यांचं, ते येतात, कार्यक्रम बघता, एन्जॉय करतात. तुमचं नाव ऐकल्यानंतरच गर्दी होती. मी म्हटलं ना, हे प्रेक्षकांचं प्रेम आहे म्हणून गर्दी होते. थँक्यू सो मच. थँक्यू.